करायची नसते आणि आपण जे केले भगवंत पती म्हणाला, अगं तुझ्यासाठी चंद्र तारे सगळं तोडून आणू शकतो. ती म्हणाली, गप्प, हे काय आपल्या पप्पाचं
नाही, नृत्य काय कोणी तोडून आणू शकत नाही. सरळ सरळ बोला, किती करता. आता तो म्हणाला, हे बघ मला आई वडील नाही, कोणी नाही, मग माझ्या आयुष्यामध्ये एकमेव माझं प्रेम तू आहे. आता यावर तुला काय बोलू, मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो की तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. पती म्हणाली मला हेच पाहिजे होतं. ठीक आहे, मग पक्का प्रॉमिस ना. हा ठीक आहे, वचन द्या. वचन दिलं. मग एक काम करा, गावामध्ये सप्ताह चालू आहे, दिवसभर तुमचं काम राहतं म्हणून तुम्ही कथेला जाऊ शकत नाही. कीर्तन हे सायंकाळी आहे. पण माझी इच्छा आहे की तुम्ही सायंकाळी कीर्तनाला जावं. बघा, पत्नी खरी तीच आहे जी स्वतः सोबत आपल्या नवऱ्याचा सुद्धा उद्धार करते. नाही तर एखादी म्हणत जाऊ दे, या येड्याला आधीच देव देव जमत नाही, उगा आपण त्याच्या मागे लागूनही फायदा नाही. तर ही खरी पत्नी नाही, खरी पत्नी तीच आहे जी आपल्या सोबत आपल्या पतीचा सुद्धा उद्धार करून टाकते. आणि तिला वाटू लागलं की माझ्यासोबत माझ्या नवऱ्याचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. आणि म्हणून ती म्हणाली ठीक आहे, तुम्ही सायंकाळून कीर्तनाला जावं, ही माझी इच्छा आहे. आता तो म्हणाला मी जातोय, पण कीर्तनाला गेल्यावर काय होतं, तिचं म्हणून काहीतरी करून पाठवायचं. एकदा गोडी लागली की तो प्रश्न त्यांचा लाजळूचं झाड सुद्धा त्याला म्हणतात. ते बघा, त्या झाडाच्या पानाला हात लावला की एवढं ते लाजाळू असते की बाकीची पानं आपोआप ते मिटून घेतं. एवढं लाजाळू सारखं झाडासारखी कोण असते, नवीन नवीन नवरी. एकदम तिचं नाजूक बोलणं, नाजूक चालणं. नवीन नवरीचा मोठा आवाज ऐकला होता कधी नाही, ती एकदम हळू बोलते. या ना, बसा ना, पोहे करू का, आंघोळीत पाणी टाकून देऊ का. इकडं हसायला म्हणजे दाल में कुछ काला है क्या, की पूर्ण दाळच काळी आहे. बिचारीच्या तोंडावर 12 वाजले, इकडं मोठमोठ्या ना ही 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 असं ती एकदम बोलते. या ना, बसा ना, अहो पोहे करू का, सासूबाई पाय दाबून देऊ का. रोज सकाळी उठणं, सासूबाईच्या पाया पडणं, सासऱ्याचा पाया पडणं, सतयुगातल्या गोष्टींसारखं वागणूक असते. सासूबाई म्हणते अगं अगं सुनबाई, काय तुझं नाजूक चालणं, काय तुझं नाजूक बोलणं, काय तुझं नाजूक, थोडं मोठ्यानं बोलत जा. सुनबाई मनातल्या मनात म्हणत असं, थोडं थांबा, करते तुमचा सुद्धा कार्यक्रम, तू थोडी वेळ और ठेर, नंतरच पाहून घेऊ. ज्या सुनबाईला सासूबाई म्हणत होती माझी सून तर एकदम मुक्की सारखी आहे बाई, बोलत नाही, एका वर्षानंतर तीच सासूबाई म्हणते क्या से क्या हो गए देखते देखते. पाहता पाहता काय झाली काही कळालं नाही. आणि पती लोक सुद्धा म्हणतात लग्नाच्या आधी बाहुली असणारी माझी बायको लग्नानंतर कधी बाहुबली झाली याचा कधी पताच लागत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे संसारामध्ये सुख आहे, पण कुठपर्यंत, नवीन नवीन संसार आहे तोपर्यंत. म्हणून महाराज म्हणतात तेव्हा या संसाराचा दास होऊन काय. पहिला विषय, याच्यात सुख नाही. दुसरा विषय म्हणजे इथं कुणी कुणाचं नाही. नाही रे